महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोलावं असं राऊतांनी म्हटलेलं आहे। महापौरांनी दिल्लीमध्ये यायला पाहिजे। संजय राऊतांनी भाजपच्या रितू तावडे यांना टोला लगावलेला आहे। बांगलादेशात हिंदूंच्या हत्या होतात, पंतप्रधान मोदी बोलत नाहीत, यावरून संजय राऊत यांनी टीका केली। महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे। बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे। महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, लक्षात घ्या। महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे। ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काही उपयोग झाला नाही असं मी म्हणेन। अर्थात घुसखोर बांगलादेशांना मुंबई का देशातून हाकलायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण त्याचं राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे। मी जे म्हणालो की नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांना त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेशविषयी नक्की त्यांची भूमिका काय ही त्यांनी समज। पण बांगलादेशला मदत केली आहे की नाही, का हे का कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलं का, हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिलेत? देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय। मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा की मी जे म्हणतोय खोटं आहे म्हणून सांगा। हिंदूंच्या कत्तली करण्यासाठी कोट्यावधी रुपये कालच्या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदींनी दिलेले आहेत। हे जे तुमच्या महापौरांना माहीत नसेल ना, तर उगाच हिंदू मुसलमान करू नका। मूळ मुंबईकर हा जो टॅक्सपेयर आहे तो ह्या मुंबईसाठी सतत काम करत असतो आणि त्या मूळ मुंबईकरांना जर फुटपाथच मिळाला नाही चालायला, सगळे फुटपाथ जर बांगलादेशी रोहिंग्याने एन्क्रोच करून ठेवलेत, तर ते फार माझं महत्त्वाचं काम आहे की पहिल्यांदा या फुटपाथवरती जे बाहेरून आलेले बांगलादेशी रोहिंग्या आहे त्या ठिकाणी तिथून त्यांना हिसकावून लावणं आणि फुटपाथ मोकळे करणं। सगळे बाहेरून आलेले खोटे पेपर वगैरे बनवून या ठिकाणी बसलेले, मुंबईत बसलेले ही सगळे बांगलादेशी लोक आहेत आणि त्या लोकांचं त्या ठिकाणी पूर्ण शहानिशाही झालीच पाहिजे।